नमस्कार मित्रांनो, जीडीसीसी बँकेच्या मोबाईल बँकिंग ॲपची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, जीडीसीसी बँक त्याचं जे मोबाईल बँकिंग ॲप आहे, प्रत्येक बँकेचं मोबाईल बँकिंग ॲप असते आणि या बँकेचं जे मोबाईल बँकिंग ॲप आहे, या ॲपची माहिती आपण या अगोदर एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली होती. तर मित्रांनो, मोबाईलवर कोणतेही ॲप असतील, बँकेचे असतील किंवा इतर कोणतेही ॲप असतील, त्यामध्ये काही अपडेट येत असतात, काही माहिती त्यामध्ये रिफ्रेश होत असते. तर मित्रांनो, हे जे ॲप आहे मोबाईल बँकिंग ॲप जीडीसीसी बँकेचं, या ॲपमध्ये सुद्धा नवीन माहिती आलेली आहे, नवीन काही अपडेट आलेले आहे. जसं सगळ्यात महत्त्वाची अपडेट असणार आहे, रक्कम ट्रान्सफर करताना आपल्याला तिथे आता OTP वगैरे टाकावा लागणार आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. इतर ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असणार आहे त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, द जीडीसीसी बँक लिमिटेड मोबाईल बँकिंग ॲपचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. रक्कम ट्रान्सफर करताना टाकावा लागणार आहे OTP आणि इतर काही महत्त्वाचे अपडेट असणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. बघा, गडचिरोली जिल्हा जे बँक आहे, सहकारी बँक, त्या बँकेचे एकूण 2 ॲप आहे. एक असणार आहे मोबाईल बँकिंग ॲप आणि दुसरं असणार आहे पासबुकचं ॲप. तर हे दोन्ही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेले आहे. तर या ॲपमध्ये मित्रांनो काही अपडेट वगैरे येत असतात, त्या आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, मोबाईल बँकिंग ॲप जे आहे, ज्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला रक्कम वगैरे ट्रान्सफर करायची असते, ते ॲप अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामध्ये काही नवीन अपडेट आलेले आहे. तर बघा, आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला हे जे ॲप दिसत आहे, हे ते ॲप आहे. या ॲपला आपण क्लिक करून घेणार आहोत. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर याला इन्स्टॉल वगैरे कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तर बघा, आता आपला जो एमपिन असणार आहे तो टाकून आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायचा आहे. तर बघा, मी इथे माझा एमपिन टाकून लॉग इन करून घेतो आणि त्यानंतर आपण समोरची माहिती जाणून. मित्रांनो बघा, लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. या ॲपमध्ये आपल्याला एकूण 9 टॅब दिसणार आहे. तर बघा, पहिली असणार आहे बॅलन्स इन्क्वायरी, त्यानंतर असणार आहे फंड ट्रान्सफर, त्यानंतर असणार आहे कंप्लेंट मॅनेजमेंट म्हणून, त्यानंतर लोकेटस, मिनी स्टेटमेंट, त्यानंतर ATM कार्ड स्टेटस म्हणून असणार आहे, त्यानंतर अदर सर्व्हिसेस म्हणून असणार आहे, मॅनेज पेई म्हणून असणार आहे आणि शेवटचं असणार आहे लॉगआउट. तर आपल्याला मित्रांनो, ज्या वरच्या 2 टॅब आहे आणि फंड ट्रान्सफर, यामध्ये जास्तीत जास्त काम पडणार आहे. जर आपलं ATM वगैरे आपलं हरवलेलं असेल तर लगेचच आपल्याला या ॲपच्या माध्यमातूनच इथून त्याला ब्लॉक करता येणार आहे. तर संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे याच व्हिडिओमध्ये. तर बघा, बॅलन्स इन्क्वायरीवर आपण क्लिक केल्यानंतर 2 टॅब आपल्यासमोर येणार आहे. एक असणार आहे प्रायमरी अकाउंट आणि दुसरं असणार आहे लिंक अकाउंट. तर लिंक एखादी अकाउंट जर आपण केलेलं असेल तर त्याचा बॅलन्स आपल्याला इथून बघता येणार आहे. प्रायमरी अकाउंट म्हणजे आपला दिसणार आहे. तर बघा, यावर आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपला जो बॅलन्स असणार आहे तो अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. इथून आपण याला ओके करून बॅक जाणार आहोत. तर बघा, आता दुसरं जे टॅब असणार आहे महत्त्वाचं, जे आपण थंबनेलमध्ये बघितलेलं आहे, फंड ट्रान्सफर. तर बघा, फंड ट्रान्सफर करताना आपल्याला इथे 3 ऑप्शन असणार आहे, विथिन जीडीसीसी बँक, IFPS आणि मॅनेज पेई म्हणून. तर एखादी अकाउंट अटॅच करायचं असेल तर मॅनेज पेई म्हणून आपल्याला ते करता येणार आहे किंवा डिलीट करता येणार आहे. तर बघा, जीडीसीसी बँकेत जर आपल्याला ट्रान्सफर करायचे असेल, म्हणजे समोरच्याचं अकाउंटसुद्धा जीडीसीसी बँकेचं असेल, तर आपल्याला इथून ते ट्रान्सफर करता येणार आहे या टॅबमधून पहिल्या. आणि जर जीडीसीसी बँक म्हणजे आपलं हे प्रायमरी अकाउंट आपलं जीडीसीसी बँकेचं आहे आणि इथून जर आपल्याला दुसऱ्या बँकेला कोणत्याही जीडीसीसी सोडून, म्हणजे SBI असेल किंवा दुसरी कोणती असेल, तर आपल्याला IMPS हे जे टॅब आहे इथून आपल्याला ते ट्रान्सफर करावं लागते. तर बघा, इथे आपल्याला मित्रांनो कुठलंही आता ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला अगोदर आपला फक्त पिन टाकावं लागत होता, परंतु आता तिथे OTP सुद्धा टाकावं लागणार आहे. तर बघा, मी एक रक्कम छोटीशी ट्रान्सफर करून आपल्याला दाखवणार आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. टू अकाउंट युजिंग IFSC म्हणून असं येणार आहे, त्यावर आपण क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण डिटेल आपल्याला टाकून घ्यावी लागणार आहे. तर बघा, यामध्ये आपलं अकाउंट येणार आहे या बँकेचं. त्यानंतर इथे आपल्याला जिथे जे आपण इथे अटॅच करून ठेवलेले आहे पेई किंवा अकाउंट, ते येणार आहे. जसं बघा, इथे 2-3 नावं दिसत आहे. एक माझं स्वतःचं दुसऱ्या बँकेचं अकाउंट आहे, एक माझ्या पत्नीचं आहे. तर बघा, यामध्ये मी आता या अकाउंटला क्लिक करून घेतो. तिथे संपूर्ण डिटेल येणार आहे मित्रांनो. हे SBIचं असणार आहे. आता इथे एंटर अमाऊंट, इथे एंटर अमाऊंट केल्याबरोबर जसं बघा, मी आता 300 रुपये असं टाकून आपल्याला दाखवणार आहे. तर इथे खाली आपल्याला नोटमध्ये काहीतरी सेल्फ वगैरे असं लिहून घ्यायचं आहे. तर बघा, मी सेल्फ असं लिहून घेतो तिथे.
ते लिहिल्यानंतर आपल्याला खाली बघा इथे प्रोसीडचं मित्रांनो एक बटन असणार आहे. तर त्यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. तर बघा प्रोसीडवर मी क्लिक करून घेतो. क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता इथे हा बदल महत्त्वाचा असणार आहे. इथे बघा अगोदर आपल्याला फक्त पिन टाकायचा होता आपला. आता इथे म्हणजे ट्रान्झॅक्शन पिन, आता इथे OTP सुद्धा टाकावा लागणार आहे. तर पिन टाकल्यानंतर आपल्याला एक OTP लगेचच येणार आहे मित्रांनो तिथे. तर तो OTP आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा इथे OTP आलेला आहे, टाकून घ्यायचा आहे आणि आपला जो ट्रान्झॅक्शनचा पिन असणार आहे तो सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. पिन टाकून झाल्यानंतर आपण ट्रान्झॅक्शनचा पिन वर टाकलेला आहे आणि जो OTP आलेला आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतरच आपलं हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते पूर्ण होणार आहे. तर बघा कन्फर्मवर मी क्लिक करतो. क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. याला सिम्पली यस करायचं आहे. यस केल्यानंतर आता बघा लगेचच आपलं हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे पूर्ण होणार आहे अगदी. तर मित्रांनो बघा आपलं हे जे ट्रान्झॅक्शन आहे अगदी सहजपणे पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने. सिम्पली आपण ओके करून घेणार आहोत. आपल्याला मेसेजसुद्धा आलेला आहे पैसे ट्रान्सफर झाल्याचा अशा पद्धतीने. तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला GDCC बँकेमध्ये जे ट्रान्झॅक्शन वगैरे करायचे आहे ते आपल्याला आता करताना तिथे OTP टाकावं लागणार आहे आणि OTP टाकल्यानंतर आपलं ते ट्रान्झॅक्शन होणार आहे. तर बघा इथे काही महत्त्वाची सुद्धा टॅब आहे मित्रांनो. बघा जसं ATM कार्ड स्टेटस म्हणून आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर बघा ATM कार्ड मॅनेजमेंट म्हणून येणार आहे आणि अशा पद्धतीचे आपले जे काही ATM असणार आहे ते आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. तर इथे मित्रांनो बघा आपण यावर क्लिक करून इथे आपल्याला ते डेट वगैरे दिसणार आहे आणि इथे जर आपण क्लिक केलं तर बघा इथे ब्लॉक जर करायचं असेल तर आपल्याला असे 2 ऑप्शन येणार आहे, टेम्पररी ब्लॉक किंवा परमनंटली ब्लॉक. जर आपलं हरवलं वगैरे असेल तर आपल्याला इथून ते करता येणार आहे. मी याला कॅन्सल करून घेतो. तर हे एक महत्त्वाची टॅब असणार आहे यामध्ये. इकडे मिनी स्टेटमेंट म्हणून आहे, यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला प्रायमरी अकाउंटचं स्टेटमेंट वगैरे काढता येणार आहे. तर इथे आपण क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीने आपल्याला ते स्टेटमेंट दिसणार आहे. अगदी सहजपणे आपल्याला ते काढता येणार आहे. इतर काही महत्त्वाचे टॅबसुद्धा असणार आहे. लोकेटस म्हणजे त्यांचे ते मोबाईल क्रमांक वगैरे इथे असणार आहे कॉन्टॅक्ट करण्यासाठी. त्यानंतर सेटिंगचं एक ऑप्शन असणार आहे, मॅनेज पे म्हणून असणार आहे. इथून आपल्याला काही अकाउंट जर जोडायचे असतील तर ते जोडता येणार आहे. आणि मित्रांनो बघा वर आपल्याला आपलं नाव वगैरे दिसणार आहे. वेलकम राजेश मेघराज मिश्रा म्हणून आहे तिथे. द GDCC बँक लिमिटेड अशा पद्धतीचं हे ॲप जे आहे हे असणार आहे. तर अत्यंत हे महत्त्वाची अपडेट असणार आहे मित्रांनो. आपण गडचिरोली जिल्ह्याचं हे जे ॲप आहे बहुतेक कर्मचाऱ्यांकडे हे ॲप आहे आणि आपलं वेतन वगैरे याच बँकेमध्ये होत असते. तर आपल्याला हे जे ॲप आहे हे वापरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बँकेमध्ये जायचं आणि सगळं आता मित्रांनो ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे आपण हे जे ॲप आहे हे आपण वापरून आपले सर्व व्यवहार या बँकेचे या ॲपच्या माध्यमातून करू शकतो. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला या बँकेचं हे जे ॲप आहे पासबुक ॲप, त्या ॲपची माहिती आपण संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असे एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत